नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् ईमत्र दुर्गा अदु प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് brought to you by RG നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് RG നല്ലെണ്ണ. तृतीयस्य नरेन्द्रयुगस्य आगमनाय केवलं खण्डानां समयः एव अवशिष्यते. श्वः सायंकाले सपादसप्तवादने राष्ट्रपति भवने विश्वनेतॄणां सान्निध्ये नरेन्द्रमोदी सर्वकारः शब्दग्रहणं करिष्यति. तृतीय मोदी सर्वकारस्य निश्चयात् परं मुम्बै ओहरी विपणिस्थाने उत्तमरीत्या वर्धना सम्प्राप्ता. पूर्वकालापेक्षया ह्यः सेन्सेक्स् समाप्तिं प्राप्नोत्. राज्यसभा MP स्थानं त्यक्तं निर्वाहः नास्ति इति CPI संस्थान कार्यदर्शी विनोय് विश्वं. परन्तु राज्यसभा MP स्थाने स्वीय अवकाशं CPM दलस्य समीपं पूर्वमेव उक्तमस्ति इति केरला कांग्रेस विभागस्य चेयर्मन् जोस् के माणि अवोचत्. वार्ताः विस्तरेण. तृतीयस्य नरेन्द्रयुगस्य आगमनाय केवलं खण्डानां समयः एव अवशिष्यते. श्वः सायंकाले सपादसप्तवादने राष्ट्रपति भवने विश्वनेतॄणां सान्निध्ये नरेन्द्रमोदी सर्वकारः शब्दग्रहणं कृत्वा अधिकारं स्वीकरिष्यति. मन्त्रिमण्डलस्य निर्माणविषये चर्चा प्रचलिष्यति. श्वः सायं सप्तवादने नूतनमोदीयुगः आरम्भः भवति. सत्यप्रतिज्ञाकार्याः भवति. सज्जीकरणानि राष्ट्रपतिभवने पुरोगम्यते. राष्ट्रपतिभवनस्य कार्यक्रमः ललितं चेदपि राष्ट्रभारते सर्वत्र बहु आघोषं कर्तुं BJP दलस्य परिश्रमः कक्षाः विद्यमानाः अपि. प्रेसिडेण्ट् नेपाळ राष्ट्रस्य प्रधानमन्त्री तथा बाङ्ग्लादेशस्य प्रधानमन्त्री इत्यतयः विविधराष्ट्रायाः भागं भवति. प्रधानमन्त्रिपदे नरेन्द्रमोदिनः सत्यप्रतिज्ञा पश्चात् क्याबिनेट् मन्त्रिजनानां सत्यप्रतिज्ञा अपि भविष्यति. अस्मिन्नेव अवसरे मन्त्रिसभारूपीकरणस्य चर्चायै राष्ट्रतलस्थाने देहल्यां पुरोगम्यते. केरलप्रतिनिधि सुरेश गोपिः अपि केरलमन्त्रिसभायां स्थानं स्वीकरिष्यति इति सूचना सम्प्राप्ताः सन्ति. BJP देशीय अध्यक्षः JP नड्डा तथा राजनाथ सिंह अमित शाह इत्येतयः साक्षिकक्षिसभा साकं चर्चायां कुर्वन्ति. सत्यप्रतिज्ञा कार्यक्रमम् अडिस्थानं कृत्वा राष्ट्र सर्वत्र सुरक्षाकार्यक्रमाः सज्जीकृत्वा सन्ति. तलस्थाने देहल्या आरक्षकैः साकं विविधसेनाविभागानाम् अङ्गाः अपि सुरक्षाक्रमीकरणाय सिद्धाः सन्ति. वार्तादलं जनम्. तृतीय मोदी सर्वकारस्य निश्चयात् परं मुम्बै ओहरी विपणिस्थाने उत्तमरीत्या वर्धना सम्प्राप्ता. पूर्वकालापेक्षया ह्यः सेन्सेक्स् समाप्तिं प्राप्नोत्. एक्सिट् पोल् फलप्रवचनानि बहिरागत्य उत्तमरीत्या सेन्सेक्स् वर्धितम् आसीत्. ततोपि अधिकं ह्यः निश्चितं सूचिकायाम् औन्नत्यं प्राप्य समाप्तम् आसीत्. केरले करिपूर् विमाननिस्थानकात् दोहां प्रति गन्तव्य विमानस्य विलम्बे यात्रिकाः प्रतिषेधं कुर्वन्ति. प्रातः 35:09 गन्तव्यं विमानम् एव विलम्बे अस्ति. सायंकाले 40:05 गमिष्यति इति अधिकृताः सूचितवन्तः. अवसरेऽस्मिन् करिपूरे आगन्तव्यानि 5 विमानानि नेडुम्बाश्शेरि विमाननिस्थानकम् आगच्छन्. ततः 4 करिपूर् प्रति गमनम् अपि अभवत्. 5मम् एकविमानं यानम् एतावत् करिपूरं प्रति न गतम् अस्ति. नरेन्द्रमोदिनः नेतृत्वे तृतीय अवसरे अपि NDA सर्वकारः अधिकारं प्रति आगच्छति. विषयमिदं केरळीयानाम् आदिमधुरं प्रदाति. तृश्शूर् जनानां निर्वाचनसमितेः विजयं प्राप्य सुरेश गोपिनः केन्द्रीयमन्त्री भविष्यति इति विजयं केरळस्य अभिमानं निमिषं भवति. BJP दलस्य नेतृत्वे NDA सर्वकारः अधिकारे आगमने अवसरे केरळस्य प्रतिनिधेः सम्भावनं कृत्वा विषये आह्लादं प्रकटयति तृश्शूर्त जनाः. जनप्रतिनिधिः न आसीत् तथा अपि राज्यस्य विजयकार्यं कुर्वन् सुरेश गोपिः प्रത്യേകം ഉപലബ്ധിः സ്വീകാര്യം इति ജനാः വദന്തി. നല്ല രീതിയിൽ ഐശ്വര്യമായിട്ട് കാര്യങ്ങളൊക്കെ നടത്താൻ പ്രാപ്തനാണ് സുരേഷ് ഗോപി. കാര്യങ്ങളൊക്കെ അങ്ങേരെ ഉദ്ദേശിച്ച പോലെ തന്നെ കാര്യങ്ങളൊക്കെ ഭംഗിയായിട്ട് നടത്തും എന്നൊരു ആത്മവിശ്വാസമുണ്ട്. മുമ്പ് തന്നെ പല കാര്യങ്ങളും അങ്ങേര് പലർക്കും വേണ്ടി ചെയ്തിട്ടുണ്ട്. പേപ്പറിലൂടെയും മാധ്യമങ്ങളിലൂടെയൊക്കെ അറിഞ്ഞു. അപ്പോൾ അതിലും കുറച്ചും കൂടി ഉപരിയായിട്ട് കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ പ്രാപ്തനാണ്. അധികാരവും കയ്യിലുണ്ടല്ലോ. എല്ലാവർക്കും നന്മ വരട്ടെ. സുരേഷ് ഗോപിയിൽ നിന്നും നന്മ വരട്ടെ. നല്ല കാര്യം വരട്ടെ. സർവ്വനം നല്ല കാര്യമാണ്. നമുക്കെതിരല്ല, എന്നാലും ഒരുപാട് അനുഭവങ്ങൾ നമുക്കുണ്ട് കേട്ടതായിട്ട്, പുള്ളി ചെയ്തതായിട്ടൊക്കെ. നല്ല കാര്യം വരട്ടെ. പ്രതീക്ഷയുണ്ട്, പുള്ളി ചെയ്യുന്നുള്ള പ്രതീക്ഷയുണ്ട്.
നരേന്ദ്രമോദി മന്ത്രിമണ്ഡലെ യഥാ കേരളദേശാത് പ്രതിനിധി ഭവിഷ്യതി തഥാ മലയാളി ജനാഹ അഭിമാനം ഭവിഷ്യതി. ഞങ്ങൾക്ക് കേരളത്തിലൊരു താമര വിരിയിക്കണമെന്നുള്ളതായിരുന്നു ഞങ്ങളുടെയൊക്കെ വലിയ ആഗ്രഹം. അത് സുരേഷ് ഗോപിയിലൂടെ ഞങ്ങൾ സാധിച്ചെടുത്തു. അപ്പോൾ കേന്ദ്രമന്ത്രി ആവണമെന്ന് തന്നെയാണ് ഞങ്ങളുടെ ആഗ്രഹം. അതിൽ നിന്ന് തൃശ്ശൂരിൻ്റെ വളർച്ച കണ്ട് കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്കൊരു പ്രചോദനമാകണം. ഇനിയും കേരളത്തിൽ താമരകൾ വിരിയണമെന്നാണ് ഞങ്ങളുടെ ആഗ്രഹം. അതുകൊണ്ട് സുരേഷ് ഗോപി സാർ എന്തായാലും കേന്ദ്രമന്ത്രി ആവണം എന്നതാണ് ഞങ്ങളുടെ. നല്ലതായിട്ട് കാണും, നല്ല രീതിയിൽ കാണും, ജനങ്ങൾക്ക് ഉപകാരം ഉണ്ടാവും. മുമ്പ് ജനങ്ങൾക്ക് ഒന്നും കിട്ടാറില്ലല്ലോ, പെൻഷൻ പോലും മുടങ്ങിയിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി നല്ല രീതിയിൽ പ്രവർത്തിക്കട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു, അനുഗ്രഹിക്കുന്നു. സുരേഷ് ഗോപി ഇത്യനേന പ്രതിസ്പർദ്ധിതെ നിർഭജനക്ഷേത്രെ മതദാനം ഭവിതും പ്രസന്നാഹ ഇതി മഹിളാः ജനാः ബഹുപ്രചലിതവിജയാः ആസീത് തൃശ്ശൂരെ പ്രചലിതവിജയാः. എനിക്കൊരു തൃശ്ശൂർക്കാരിയാവാൻ പറ്റാത്തതിലൊരു സങ്കടമുണ്ട്. കാര്യം വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അവിടെ നിന്നാണല്ലോ നമ്മുടെ ക്യാബിനറ്റ് മന്ത്രിയായിട്ട് സുരേഷ് ഗോപി സാറിനെ തിരഞ്ഞെടുത്തത്. എന്നാലും കേരളത്തിലൊരു മന്ത്രി എന്നുള്ളതിൽ ഭയങ്കര സന്തോഷമുണ്ട്. BJPക്കാരുടെ ഒരു വലിയൊരു ഇതാണ്, നമ്മുടെ പ്രതീക്ഷ കളഞ്ഞില്ല. എന്തായാലും നല്ലൊരു ഇതാണ്, ഞങ്ങൾക്ക് നല്ലൊരു ആശംസ അറിയിക്കുന്നു. അല്ല, സുരേഷ് ഗോപിയെ സംബന്ധിച്ച് പറയുമ്പോൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്ത് കാര്യത്തിനും മുന്നിട്ട് നിൽക്കുന്ന ആളാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ എന്തെങ്കിലും കേരളത്തിന് എന്ത് കാര്യമുണ്ടെങ്കിലും മുന്നിട്ടുണ്ടാവും എന്നുള്ള പ്രതീക്ഷയുണ്ട്. NDA സർവകാരസ്യ ശപഥഗ്രഹണായ സർവത്ര ആയോജനം കൃതം അസ്തി. വാർത്താദളം ജനം. തിരുവനന്തപുരം പാളയം ചന്ദ്രശേഖരൻ നായർ സ്റ്റേഡിയം അങ്കണം സമ്പൂർണ്ണ സൗരവൈദ്യുത പദ്ധതിം ആവിഷ്കരോതി. അസ്യ സ്ഥാനस्य यावत् वैद्युति आवश्यकी तावत् वैद्युति सौरोर्जात् स्वीकर्तुं विपुलाः व्यवस्थाः सज्जीक्रियन्ते. सम्पूर्ण सौरवैद्युत पद्धतेः उद्घाटनं मुख्यमन्त्री पिणराई विजयन् निर्वहणं कृतवान् अस्ति. उत्तर केरल देशे प्रचण्डवृष्टिः भविष्यति. केन्द्र वातावरण निरीक्षण केन्द्रेण सूचना प्रदत्ता. कोळिकोड, वयनाड, कण्णूर, कासरगोड इत्यादि जनपदेषु केसर जाग्रता ख्यापिता. पत्तनंतिट्ट, कोट्टयं विहाय 8 जनपदेषु पीत जाग्रता ख्यापिता. उत्तरकेरलदेशे प्रचण्डवृष्टिः सम्भवान् वर्तते इति केन्द्रवातावरण निरीक्षण केन्द्रे सूचना प्रदत्ता. കോഴിക്കോട്, വയനാട്, കണ്ണൂർ, കാസർഗോഡ് ഇത്യേദേഷു പ്രദേശേഷു കേസര ജാഗ്രത പ്രഖ്യാപിത. തിരുവനന്തപുരം, കൊല്ലം, ആലപ്പുഴ, ഇടുക്കി, എറണാകുളം, തൃശൂർ, പാലക്കാട്, മലപ്പുറം ഇത്യേദേഷു പ്രദേശേഷു പീതജാഗ്രത ഇതി പ്രഖ്യാപിതം. കൃഷ്ണസമുദ്രതടനായ ഭാഗത്വേന കേരളതടേ ഉച്ചതരംഗാനാം പ്രചണ്ഡവായു സാധ്യത അസ്തി ഇതി കേന്ദ്ര വാതാവരണ നിരീക്ഷണ കേന്ദ്രം സൂചനാ പ്രദത്ത. അതഃ കേരളതടേ മത്സ്യബന്ധനേന ജാഗ്രതാ പാലനേ ഇതി കേന്ദ്ര വാതാവരണ നിരീക്ഷണ കേന്ദ്രേണ സൂചനാ പ്രദത്ത. ദക്ഷിണ തെലങ്കാന ദേശവായുപ്രവാഹः പ്രചലति. दक्षिणमहाराष्ट्रतटस्य उपरि दक्षिणकेरल समीपपर्यन्तं च निम्नसाध्यतागताः प्रचलति. अस्य फलस्वरूपम् उत्तरकेरलदेशे वर्षनिरन्तरं वर्तते. सर्वतीयक्षेत्रेषु यात्रा निषेधेति इति सूचना अस्ति. वार्तादलं जനം. राज्यसभा MP സ്ഥാനം त्यक्तं निर्वाहः नास्ति इति CPS സംസ്ഥാന കാര്യദർശി ബിനോയ് വിശ്വം. परन्तु राज्यसभा MP स्थाने स्वीय अवकाशं CPM दलस्य समीपं पूर्वमेव उक्तम् अस्ति इति केरल कांग्रेस् विभागस्य चेयर्मन् जोस् के माणि अवोचत्. निर्वाचने प्राप्तपराजयकारणात् LDF दलात् गमनं नास्ति इति जोस् के माणि अवोचत्. सुरेश गोपी देहलीतः तिरुवनन्तपुरं प्रत्यागतवान्. सत्यप्रतिज्ञा कार्यक्रमस्य पूर्वं पद्मनाभस्वामी मन्दिरं दर्शनाय अस्ति तस्य प्रत्यागमनम् इति सः अवोचत्. वार्ता संस्कृतमत्र सम्बन्धिते अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:15 अधिकवार्तानां दृश्यानां कृते channeltv.com सन्दर्शितां शुभं भूयात्.